मुंबई उच्च न्यायालयामध्ये नवीन पदांची भरती निघालेली आहे. तर पाहूया नेमकी कोणत्या पदांची ही जाहिरात आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेच्या स्थापनेवर खाली जे काही नमूद केलेल्या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी तयार करण्यासाठी प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रता धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे अर्ज मागवण्यात येत आहे. म्हणजे विद्यार्थी पात्र त्यांच्याकडून अर्ज मागवण्यात येत आहे. तर कशा पद्धतीने अर्ज करायचा हे देखील आपण यामध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला पहा, यामध्ये जे काही पद आहे त्या पदाचं नाव आहे सफाई कामगार. शिपाई पद नाही, शिपाई हा वेगळा असतो आणि सफाई कामगार हा वेगळा असतो. दुसरं एकूण पद एक आहे. 2 वर्षामध्ये रिक्त होणारी पदे एक आणि आरक्षणाचं काय दिव्यांगासाठी आरक्षण नाही. निवड यादी कितीची आहे? 2 आहे. आणि पेमेंटचा जर विचार केला चांगल्या पद्धतीचा आहे. 16,600 ते 52,400 आणि महागाई भत्ता वगैरे अजून त्या प्रकारचे असतील नियमामध्ये जे आहे ते. आता जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी काय करायचं पहा, ही महत्वाची गोष्ट आहे. जर तुम्हाला खरंच हा फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला व्यवस्थित हा फॉर्म पाठवायचा आहे. त्याच्यामुळे मी व्हिडिओमध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे तेवढ्या महत्वाच्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. तुमचा फॉर्म हा 100% तिथे जाईल आणि शॉर्ट लिस्ट मध्ये तुमचं 100% नाव येईल. अन्यथा तुम्ही जर एक जरी चूक केली तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो. महत्वाच्या गोष्टी त्याच्यावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहा, जे काय अर्ज दिलेला आहे खाली त्या ड्राफ्टमध्ये काय करायचं आपल्याला, जे काही आवश्यक कागदपत्रे त्यांची यादी दिलेली ते प्रमाणपत्रे जोडायचे आहे आणि 20 जानेवारी 2025 रोजी किंवा त्याच्या आधी पोहोचतील अशा पद्धतीनं फक्त आणि फक्त स्पीड पोस्टाद्वारे तुम्हाला पाठवायचं आहे. आणि ह्यामध्ये पोस्टामध्ये जे काही तुम्ही काय करता पाठवता त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रकार असतात पाठवण्याचे. तर त्यामधला फक्त तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतर सांगायचे की फक्त आणि फक्त स्पीड पोस्टाद्वारेच माझा ही अर्ज तुम्ही काय करा पाठवा. अन्यथा दुसरी जर पाठवण्याची पद्धत त्यांनी निवडली तर तुमचा फॉर्म हा स्वीकारला जाणार नाही. त्याच्यामुळे पोस्ट ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर फक्त स्पीड पोस्टद्वारेच पाठवा असं त्यांना सांगायचे. पुढे काय करायचं पहा, जे काही ऍड्रेस आहे त्यांनी ऍड्रेस दिलेला हा ऍड्रेस महत्वाचा असतो. ते अर्जावर तुम्हाला पाठवायचा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जो काही लिफाफा असतो अशा प्रकारचा तुमचा लिफाफाचा फ्रंट पेज असतो, तिथं तुम्हाला काय करायचं हे टायटल टाकायचं काय सफाई कामगार पदासाठी अर्ज. आणि जर हे तुम्ही लिहिलं नाही तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होतो. त्याच्यामुळे ह्या देखील गोष्टी काय आहेत अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि यामध्ये शॉर्टलिस्टचा जर विचार केला तर पहा, शॉर्टलिस्ट सर्व अधिकार प्रशासन आणि उच्च न्यायालय मूळ शाखा मोबाईल स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत. त्यांना वाटलं शॉर्टलिस्ट लावायची लावतील किंवा न लावतील. ओके, त्याच्यानंतर पुढे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच काही ठिकाणी सफाई कामगार हा पद जरी असला तर त्यांच्या काय होत असतात पदोन्नती म्हणजे प्रमोशन्स होत असते. कनिष्ठ लिपिक वगैरे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये काय असतात प्रमोशन असतात. परंतु यांनी स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे की जरी हे सफाई कामगार जरी पद असेल तरी एकाकी पद आहे असून या पदात भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची पदोन्नतीची संधी उपलब्ध नाहीत. म्हणजे स्पष्ट उल्लेख आहे की भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची पदोन्नती केली जाणार नाही किंवा प्रमोशन मिळणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ही टीप लक्षात घेऊन तुम्हाला काय करायचं मित्रांनो फॉर्म भरायचा आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे जर विचार केला पात्रता पहा, शैक्षणिक अर्हता किमान 7वी असायला पाहिजे. 7वी जर असेल तर तुमच्याकडे मार्क मिळवून 100% असायलाच हवा. त्याच्यानंतर मराठी आणि हिंदी भाषा लिहिता आणि वाचता येणे आणि बोलता येणे कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर अनुभव, उमेदवाराला शौचालय स्नान स्वच्छतेसाठी झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर पुरेसा अनुभव असेल तर अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आता यामध्ये ज्या व्यक्तींनी आरोग्य विभागामध्ये वॉर्ड बॉय म्हणून काम केलेलं आहे किंवा सफाई कामगार म्हणून काम केलेलं आहे अशा व्यक्तीसाठी ही जागा अत्यंत चांगली आहे. तर तुम्ही अशा प्रकारचं फॉर्म यामध्ये भरू शकता. त्यांच्याकडून अनुभव घेऊन अनुभव असा म्हणजे कंपल्सरी आहे. म्हणजे ते प्राधान्य दिले जाईल ज्याच्याकडे अनुभव आहे त्यांना. तुला 18 ते 38 अशा प्रकारचं एक आहे त्यांची वयोमर्यादा असणार आहे. तर बाकीचं जे आहे तुम्ही काय करू शकता, बाकीचं जे आहे तुम्ही काय करू शकता यामध्ये वाचून घेऊ शकता. आणि जर अर्ज भरायच्या शुल्काचा जर विचार केला तर अर्ज शुल्क 300 रुपये आहे. ते 300 रुपये भरून तुम्ही काय करू शकता यामध्ये हा फॉर्म भरता तुम्हाला येईल. अर्ज शुल्क तुम्हाला भरायचं आहे तर बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईट यांच्या नावाने काढलेले तुम्हाला काय करायचं आहे डिमांड ड्राफ्ट तुम्हाला काढायचा आहे. तर तुम्ही काढू शकता किंवा पोस्टल ऑर्डर तुम्ही काढू शकता. अशा प्रकारचं तुम्हाला काय करायचं यामध्ये डिमांड ड्राफ्ट काढून किंवा पोस्टल ऑर्डर काढून तुम्हाला 300 रुपये काढून ते सादर करायचं आहे. आणि अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदारांच्या विचारात दिले जाणार नाही. म्हणजे अर्ज शुल्क कंपल्सरी आहे, नॉट रिफंडेबल आहे यामध्ये. तर निवड प्रक्रिया कशी आहे तर पाहू शकता. निवड प्रक्रिया देखील अत्यंत महत्वाची. प्रात्यक्षिक परीक्षा असेल 30 मार्काची, शारीरिक क्षमता 10 मार्काच्या, वैयक्तिक मुलाखती 10 एकूण टोटल असते 50 गुण. आणि यामध्ये जर विचार केला किमान पात्रता गुण असेल 15 गुण 30 पैकी तुम्हाला द्यावे लागतील. अशा पद्धतीचे यामध्ये सर्व तुमची प्रोसेस ही केली जाईल. अजून यामध्ये जर काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता. अशा प्रकारची पूर्ण जाहिरात आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून पीडीएफ तुम्ही घेऊ शकता.